तर सुप्रभात मंडळी. आता वाजलेले आहेत 2. मी दाखवतो तुम्हाला. 2 वाजून जवळपास 19 मिनिट आहेत आणि तिकडनं येतो आहे आशुतोष. हाय आशुतोष. आणि एंट्री झालेली आहे सकाळची. आम्ही जातो आहे देऊळगावातून. देऊळ रोड क्रॉस केल्यानंतर बेंगलोर हायवे घेऊन कात्रजचा बोगदा पूर्ण करून आपल्याला नसरापूरपर्यंत बाय हायवेने जायचं आहे. केडीसी वापूरच्या इथं थांबलो आहे आपण आणि थोडंफार नाश्ता करण्यासाठी आपण निघलो होतो. जवळपास 2 वाजून 20 मिनिटांनी निघलो होतो देऊळगावातून. आता 3:30 वाजलेत आणि इथं नाश्ता करून आपण इथून पुढे जाणार आहे. पुण्यापासून जवळपास 70 किलोमीटरच्या आसपास गड आहे. आम्ही कसं देऊवरून आलो तर 95 किलोमीटरच्या अंतरावर येतो गड तोरणा. प्रकारे आपला नाश्ता आलेला आहे. मॅगी घेतली होती आपण, कारण सकाळी काहीच नाही, पोहे वगैरे काहीच नाही. हॉटेलवरती हे हॉटेल आहे. आणि आता आम्ही निघलो आहे इथून. नसरापूरपासून राईट घेतलं ना, तिथून जवळपास 30 किलोमीटरवरती आपल्याला तोरणा पडेल. मग आम्ही बाय वेल्हे मार्गे जाणार आहे. अगोदर जो गेलो होतो आम्ही राजगड साईडने गेलो होतो ट्रेक पॉईंटनी. आता यावेळेस मुख्य दरवाजाकडून जाणार आहे. मग चला तर दाखवतो पुढचं. मार्गासनी गावातून डाव्या बाजूला राजगड आणि समोरच्या बाजूस तोरणा 18 किलोमीटर अंतरावर राहतो. वेल्हे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर मेंगाई देवीचं असं मंदिर आहे. त्याच्याच मागच्या बाजूने तोरणागडाकडे वर जाण्यासाठी रस्ता आहे. तर मंडळी आता जवळपास 5:30 वाजलेत आणि आम्ही तोरणागडाच्या एकदम पायथ्याशी आहे. आणि गाडी पूर्ण आपली वेल्हे गावातून तोरणाच्या पायथ्यापर्यंत सरळ गाडीवरती जवळपास अर्धा गड आपण गाडीने सर केलेला आहे. आणि आता इथून चालू करायचं आपल्याला वर जायला गडापाशी. मागं बघा तुम्ही, सनराईज जरा थोडं दिसायला आपल्यासोबतच येतो काय ती. तुमचं काही काम आहे? तुम्ही कुठल्या गडावरती जा. हे जे दोस्त आहेत ना, गाईडसाठी 1 नंबर. जोपर्यंत गड येत नाही तो ठिकठिकाणी असे बसण्यासाठी बाकडे उभी केलेली तिथं. पहिला टप्पा पार केलेला आहे आपण गडाचा. बालेकिल्ला अजून खूप लांब आहे. किती सुंदर माझी बालेकिल्ल्यापासून वर जाते. गडापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 1 तास मोजावे लागतात. तर आम्ही आता मेन दरवाजाच्या खाली आहे. मी दाखवतो तुम्हाला. अशा पायऱ्या आहेत थोड्याशा, अशा एकदम अशा 90 डिग्रीमध्ये स्टेअर्स आहेत. आणि
एवढं असं काही नाही आहे. या साईडनी जर आलात तुम्ही वेल्हे गावामधून जर आलात तर एवढं असं ट्रेक काही म्हणता येणार नाही, बऱ्यापैकी आहे. नवीन जर असेल तर वेळ लागणार. मला पण खूप दिवस झाले होते ट्रेक करून. मुख्य दरवाजापासून प्रवेश केल्यानंतर पाण्याचं टाकं बघायला भेटतं. इथं छोटंसं असं मारुती मंदिर आहे. गडावरून असं काहीतरी दुःख दिसते आपल्याला, जे की वेगळंच असं काहीतरी फील येतं आहे आणि भारी वाटते बघायला. असं ढगात आल्यासारखं. हा जो दिसला हा आहे राजगड. हा राजगडाचा बालेकिल्ला हा जो दिसतोय तो. मुख्य दरवाजापासून आल्यानंतर इथं असं एक झेंडा लावलेला आहे मोठा आणि याच झेंड्याच्या बरोबर मागे ही जी तटबंदी आहे, त्या तटबंदीपासून इथं असा झुंजार माचीचा बोर्ड लागलेला आहे. याच्याच खाली इथं अशा पायऱ्या दिलेल्या आहेत झुंजार माचीला जाण्यासाठी. थोडंसं स्टीप आहे आणि ती जी दिसते ती झुंजार माची. झुंजार माचीकडे जाण्यासाठी पहिला टप्पा पार केला आपण. पहिला टप्पा पार केल्यानंतर इथून असं खाली जाण्यासाठी एक हे केलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला खाली जायचं.
स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला तोरणा किल्ला पहिला किल्ला आहे. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता. छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार बघून महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड नाव असे ठेवण्यात आले. इथं तोरणेश्वराचं मंदिर आहे. काय आणलंय रे खायला? ते घरून आणलं जरा. याच्यामध्ये आपल्याकडे आहेत स्प्राउट्स. वा. याच्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स, त्याच्यामध्ये काजू, बदाम, खजूर, नट्स आणि या मम्मीने दिलेल्या चकल्या मस्त आहेत. तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. या मेंगाई देवीच्या मंदिरामध्ये तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेले वेल्हे गावातील लोक नवरात्रीमध्ये उत्सव साजरा करतात. गडावरती ठिकठिकाणी असे पाण्याचे टाके आहेत, पण पिण्यायोग्य पाणी गडावरती कुठल्याच टाक्यामध्ये नाही आहे. समोर जे दिसत आहे ती बुदलामाची आहे, जे की ट्रेकर्स लोक राजगड टू तोरणा ट्रेक करण्यासाठी यूज करतात. आपण तोरणा किल्ल्याची दुसरी बाजू पण कव्हर केलेली आहे आणि बुदलामाची पण करून आलो आहे आपण. त्या साईडला एवढं काही करण्यासारखं नाही आहे. मी बुदलामाचीचा एक पॉईंट घेतलेला आहे. तिकडनं इथं आलो आहे आपण. आता आपण कोकण दरवाजाच्या इथे येऊन जरा रेस्ट करतो आहे. भयंकर ऊन आहे आणि उन्हामध्ये जर तुम्ही येत असाल कमीत कमी 3 लिटर पाणी तरी कॅरी करा आणि खाण्या वगैरेसाठी खालून घेऊन आला तर बेटर राहील, नाहीतर इथून खूप आपदा होणार आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने आत्ताशी 12 वाजलेले आहेत. भर उन्हामध्ये एकदम आम्ही आता पायथ्याशी पोहोचलो. आशुतोष बसलेला आहे आणि आता चाललं आहे खाली पायथ्याला तर आलेलीच आहे गाडी इथं लावलेली आमची. तर मंडळी, इथं गडशिवापूर टोलनाका क्रॉस केल्यानंतर एक कैलास हॉटेल आहे. आलो आहे आम्ही जेवणासाठी. आता वाजलेत अराऊंड 1:30 वाजले. जेवण करून निघायचं आपलं. आशुतोष माझ्यासमोर बसला. तर छानपैकी जेवण झालेलं आमचं आणि जेवण चांगलं होतं. त्यांच्यासोबत त्यांनी तूप दिलेलं. गाडी वगैरे रेडी आमची, तुझ्या बेळगावला फिरे असतं सगळं ओके. चला तर मग फायनली पोचले आम्ही घरी. बघा किती वाजले, 3:35. चांडी